या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59. नाथाय भीमानिवासने रुक्मिणीकान्ताय भद्राय नमः नमः ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मणिकाय ज्योतिषाय कृष्णाय गोविन्दाय नमः विष्णुलक्ष्मणे नमः मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि राजो ज्ञानाते अर्चनां समर्पयामि आवाहनं जानामि न जानामि तवायनां पूजादेव जानामि शमितां
यज्ञेन यज्ञोपदेवानि सर्वाणि मान्यासा देहरागं महिमानं देवाः ओम राजाय प्रदयसायिने नमो वैश्वेश्वराय नमः समे कामान्तं कामायं कामेश्वरो वैश्वरो ददातु वैराजैश्वराय महाराजाय नमः ओम सर्वेश्वराज्यं भौजं स्वराज्यं वैराज्यं परमेश्वरं राज्यं महाराज्यमादित्यवयं संतवर्याणि सगळ्यांना विजयश लागू द्या. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या वतीने जे काही चांगल्या प्रकारे कार्य करण्याचे सर्व कार्य यांच्याकडून करून घ्या. त्यामुळे सगळ्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य प्राप्त होऊन द्या. सगळ्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा मनामध्ये असतील त्या परिपूर्ण भगवंत आजपर्यंत त्यांचं सांभाळ करा. तसा सगळ्यांना सांभाळ करून सगळ्यांचं कल्याण करा, सगळ्यांचं भलं करा. आमदार कुमार आयलानी, आमदार सुलभाताई गायकवाड, प्रमोद हिंदूराव, नरेंद्र पवार, लागे सर, नरेश चंद्र, अविनाश पाटील, सुबोध दवे, रवी पाटील, अरविंद मोरे, राजेंद्र चौधरी, अभिनव गोयल, सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व वारकरी बांधव आहेत, भगिनी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत आणि लाडके विद्यार्थी आहेत. मी सगळ्यांना विद्यार्थ्यांना आणि सर्व वारकऱ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण पुन्हा एकदा म्हणूया, बोला पुंडलिक वरदे पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल रखमायाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आपल्या सर्व संत माऊलींचं वंदन. वारकरी संप्रदायाची भगवी पताका फडकत ठेवणाऱ्या वारकऱ्यांना सर्वांना, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना,
सगळ्यांना आजच्या आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. विठू रखुमाईच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या आपल्या राज्यासह देशातील सर्वांना हरिभक्त सगळे जे पांडुरंगाचे भक्त आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा. खरं म्हणजे आषाढी एकादशीचा आज उत्सव जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या माध्यमातून जसं पंढरपूर पंढरी वारकऱ्यांच्या त्या ठिकाणी सर्व राज्यभरातून पंढरपूरला वारकरी आजच्या दिवशी आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि सगळंच वातावरण भक्तिमय झालं. आज सकाळी मी देखील प्रति पंढरपूर वडाळा या ठिकाणी पांडुरंगाची विठू रखुमाईची पूजा केली आणि सगळीकडेच एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यामध्ये आपल्या ज्ञानदिंडी एक आगळा वेगळा हा जो काही उपक्रम आपण हाती घेतला आहे त्याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो. बिर्ला कॉलेज, पब्लिक स्कूल, सेंच्युरी रियान स्कूल, स्वयंसेवी संस्था, पालक आणि स्थानिक नागरिक सर्वांनी एकत्र येऊन ही ज्ञानदिंडी काढली आहे. मला खरंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. खरं म्हणजे भागवत धर्माची पताका पहिल्यांदा फडकवली ज्यांनी हा संप्रदाय निर्माण केला त्या संतांचं नावच मुळी संत ज्ञानेश्वर आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक दिंडी ज्ञानदिंडी असते. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय सकल विद्यांचं अधिकरण तेची वंदू श्रीचरण, तिथे विद्येचं अधिष्ठान तिथंच श्रींचे चरण असं आपण म्हणतो आणि म्हणून तुम्ही शिकायला कॉलेजात शाळेत येता ही एक प्रकारची दिंडी आहे आणि म्हणून ज्ञानदिंडीचा हा उपक्रम अतिशय खरोखर स्तुत्य आहे आणि सगळ्यांना प्रेरणा देणारा मनापासून अभिनंदन करतो. एक वेगळा दृष्टिकोन ठेवून एकूण शिक्षण व्यवस्थेला आपण एक चालना देण्याचं काम आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होण्याची संधी या आपण विद्यार्थ्यांना देखील या ज्ञानदिंडीच्या माध्यमातून प्राप्त करून दिली आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि वारी करणाऱ्यांना वारकरी म्हणतात. आपण सगळे विद्यार्थी म्हणजे ज्ञानाचे वारकरी आहोत आणि म्हणून या ठिकाणी मी परवाच पंढरपूरला गेलो होतो. तिथं नियोजन आणि सगळं व्यवस्था पाहायला आज पहाटे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते तिथं पांडुरंगाची आषाढी एकादशीची पूजाही झाली आणि म्हणून आज आपण सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण पाहतोय आपण आणि म्हणून मी एवढंच सांगेन. संत जनाबाई त्यांच्या एका अभंगात म्हणतात, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर आणि म्हणून मला तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे ज्ञानाचे सागर आपण आहात. त्यामुळे जे ज्ञानाची ही दिंडी आपल्या खांद्यावर वाहन नेत आहे वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक संस्कृतीचे एक महान प्रतीक आहे. आम्ही किती इथे बसलेलो समाजकारणी राजकारणी असलो तरीसुद्धा या ठिकाणी धर्माचं अधिष्ठान आणि आध्यात्मिक अधिष्ठान या राजकारणापेक्षा केव्हाही उंच आहे आणि वरचं आहे असं मानणारे आम्ही आहोत आणि म्हणून मी या ठिकाणी खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो. जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात विंधत्वावर समुपदेशन,
वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदवा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा. पत्ता SS बलदवा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.